मित्रांनो, ट्रेनचा प्रवास आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी नक्कीच केला असेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या स्टेशनवरून तुम्ही रोज प्रवास करता किंवा ज्या स्टेशनवर तुम्ही तासनतास ट्रेनची वाट पाहता, त्या स्टेशनचा इतिहास काय आहे, ते कधी बांधलं गेलं आणि ते किती मोठं आहे? मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक 5 रेल्वे स्टेशन पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आज मी तुम्हाला स्टेशन्सबद्दल अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला इंटरनेटवर सहजासहजी कुठेही वाचायला मिळणार नाहीत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये 5व्या नंबरवर येते ते जळगाव जिल्ह्यातील अतिशय अवाढव्य आणि तांत्रिकदृष्ट्या प्रचंड महत्त्वाचं असलेलं भुसावळ जंक्शन. तुम्ही जर कधी मुंबई किंवा पुण्यावरून उत्तर भारतात म्हणजे दिल्ली, यूपी, बिहारकडे गेला असाल किंवा हावडा, बंगालकडे प्रवास केला असेल तर तुमची गाडी भुसावळला थांबली नसेल असं होऊच शकत नाही. या भव्य स्टेशनची सुरुवात इंग्रजांनी 1860 साली केली होती. सुरुवातीला हे एक लहान स्टेशन होतं, पण आज हे सेंट्रल रेल्वेचं एक अतिशय मोठं आणि महत्त्वाचं डिव्हिजन बनलं आहे. भुसावळ जंक्शनचा पसारा एवढा मोठा का आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला इथला रेल्वे यार्ड पाहावा लागेल. तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहीत नसेल, पण भुसावळमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या रेल्वे यार्ड्सपैकी एक यार्ड आहे. आता यार्ड म्हणजे काय, तर ही एक अशी अवाढव्य जागा असते जिथे शेकडो गाड्या एकाच वेळी उभ्या केल्या जातात. त्यांची साफसफाई होते, डबे जोडले जातात किंवा वेगळे केले जातात. याशिवाय भुसावळमध्ये एक अतिशय मोठं आणि ऐतिहासिक असं लोकोमोटिव्ह शेड आहे जिथे रेल्वे इंजिनाची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. या स्टेशनवर एकूण 8 रेल्वे प्लॅटफॉर्म्स आहेत जे अहोरात्र प्रवाशांच्या गर्दीने फुललेले असतात. भुसावळचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथून रोज शेकडो एक्सप्रेस आणि मालगाड्या पास होतात. जेव्हा लांब पल्ल्याच्या मोठ्या गाड्या ते थांबतात तेव्हा इथूनच गाडीचे इंजिन, ड्रायव्हर्स आणि रेल्वेचा इतर स्टाफ बदलला जातो. तांत्रिक भाषेत याला क्रू चेंजिंग पॉईंट म्हणतात. तांत्रिक विस्तार, ऐतिहासिक यार्ड आणि गाड्यांची अफाट संख्या यामुळे भुसावळ जंक्शन हे महाराष्ट्राच्या रेल्वे नेटवर्कचा एक अत्यंत मजबूत खांब आहे आणि म्हणूनच हे आपल्या यादीत 5व्या स्थानावर आहे. आता वळूया 4थ्या नंबरकडे. मित्रांनो, भारताच्या अगदी मध्यभागी बसलेलं शहर म्हणजे आपली संत्रानगरी नागपूर. आणि याच नागपूर शहराची शान असलेलं नागपूर जंक्शन आपल्या लिस्टमध्ये 4थ्या नंबरवर येतं. हे स्टेशन जेवढं मोठं आहे तेवढाच याचा इतिहासही रंजक आहे. 1867 साली हे स्टेशन सुरू झालं होतं. पण आज तुम्ही जी अतिशय सुंदर, भव्य आणि लाल रंगाच्या दगडांनी बांधलेली हेरिटेज इमारत पाहता, तिचं बांधकाम नंतर झालं होतं. या इमारतीचं डिझाईन इतकं सुंदर आहे की स्टेशनच्या बाहेर उभं राहून पाहताना एखादा जुना राजवाडा पाहिल्यासारखं वाटतं. नागपूर जंक्शनची सर्वात मोठी आणि जगावेगळी ओळख म्हणजे इथलं डायमंड क्रॉसिंग. आता डायमंड क्रॉसिंग म्हणजे काय, तर भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वेच्या लाईन्स आणि पूर्व भारतातून पश्चिम भारताकडे जाणाऱ्या रेल्वे लाईन्स अगदी एकमेकांना नागपूरजवळ छेदतात. यामुळे रेल्वे ट्रॅकवर एक डायमंडच्या आकाराचा म्हणजे चौकोनी आकार तयार होतो. हे असं क्रॉसिंग संपूर्ण भारतात अत्यंत दुर्मिळ आहे. याच भौगोलिक महत्त्वामुळे भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठेही जायचं असेल तर बहुतांश वेळा ट्रेनला नागपूरवरून जावं लागतं. या स्टेशनवर एकूण 8 प्लॅटफॉर्म्स आहेत आणि इथून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. नागपूर जंक्शनची आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथली स्वच्छता आणि प्रवाशांसाठी असलेल्या उत्तम सुविधा. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाड्यांची आणि प्रवाशांची हाताळणी करत असतानाही आपला तो जुना ऐतिहासिक वारसा अगदी जपून ठेवला आहे. 3ऱ्या नंबरवर येतं आपल्या सर्वांचं लाडकं, महाराष्ट्राची संस्कृती आणि शिक्षणाची पंढरी असलेलं पुणे जंक्शन. मित्रांनो, पुणे म्हटलं की IT कंपन्या, कॉलेजचे कट्टे आणि अफाट गर्दी हे समीकरण आलंच. आणि याच पुण्याची सर्वात मोठी लाईफलाईन म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन. या स्टेशनचा इतिहास खूप जुना आहे. 1858 साली पहिल्यांदा पुण्यात रेल्वे आली होती. तेव्हा इथे एक फक्त छोटीशी कॉलर इमारत होती जिथून खंडाळा ते पुणे अशी ट्रेन धावायची. पण जसजशी पुण्याची लोकसंख्या वाढू लागली, व्यापाराला गती मिळाली, तसतशी एका मोठ्या स्टेशनची गरज निर्माण झाली. आज तुम्ही जे भव्य आणि दगडी बांधकामातील पुणे स्टेशन पाहता ती इमारत 1925 मध्ये बांधून पूर्ण झाली. आजच्या घडीला पुणे जंक्शनवर 6 प्लॅटफॉर्म्स आहेत. तुम्हाला कदाचित वाटेल की प्लॅटफॉर्मची संख्या फक्त 6 आहे, मग हे सर्वात मोठ्या स्टेशनच्या यादीत कसं? पण मित्रांनो, स्टेशनचा आकार फक्त प्लॅटफॉर्मवरून ठरत नाही, तर तिथून हाताळल्या जाणाऱ्या गाड्या आणि प्रवाशांची संख्या यावर ठरतो. मुंबईवरून दक्षिण भारतात जाणाऱ्या जवळजवळ सर्व गाड्या पुण्यावरून जातात. 1930 साली सुरू झालेली आणि भारताची पहिली सुपरफास्ट ट्रेन असलेली डेक्कन क्वीन या स्टेशनची मुख्य शान आहे. आज देशभरातून हजारो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. IT हबमुळे लाखो तरुण इथे रोजगारासाठी आले आहे. त्यामुळे पुणे स्टेशनवर 24 तास भयंकर गर्दी असते.
इथला प्लॅटफॉर्म नंबर 1 तर इतका लांब आहे की त्यावर एकाच वेळी 2 मोठ्या गाड्या सहज उभ्या राहू शकतात। दुसऱ्या नंबरवर आहे संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर कदाचित भारतातील सर्वात गजबजलेलं, जिथे मुंगीलाही शिरायला जागा नसते असं दादर रेल्वे स्टेशन। मित्रांनो, जो माणूस मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहतो त्याला दादर स्टेशनची ओळख सांगायची गरज नाही। सकाळच्या वेळी दादरला ट्रेन पकडणं म्हणजे एखादं महायुद्ध जिंकण्यासारखं आहे, असं गमतीने पण अगदी खरं म्हटलं जातं। दादर स्टेशनची स्थापना 1868 झाली होती। त्यावेळी दादर हा भाग आजचा सारखा विकसित नव्हता, पण जसजशी मुंबईची अफाट वाढ झाली तसतसं दादर हे संपूर्ण मुंबई शहराचं हृदय बनलं। दादर स्टेशन एवढं प्रचंड मोठं आणि गजबजलेलं असण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याची भौगोलिक रचना। संपूर्ण मुंबईत दादर हे एकमेव असं मुख्य स्टेशन आहे जिथे मुंबईची सेंट्रल रेल्वे लाईन आणि वेस्टर्न रेल्वे लाईन एकत्र येतात। या स्टेशनवर तब्बल 15 प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यापैकी 7 प्लॅटफॉर्म वेस्टर्न लाईनचे आणि 8 प्लॅटफॉर्म्स सेंट्रल लाईनचे आहेत। म्हणजे जर तुम्हाला वेस्टर्न लाईनच्या बोरिवलीमधून सेंट्रल लाईनच्या कल्याणला किंवा पुण्याला जायचं असेल तर तुम्हाला दादरला उतरूनच ट्रेन बदलावी लागते। यामुळे संपूर्ण मुंबईचा भार दादरवर येतो। मित्रांनो, या स्टेशनवरून रोज जवळपास 5 लाखांहून अधिक लोक ये जा करतात। पीक आवर्समध्ये इथे चालण्यासाठी जागा नसते। लोक अक्षरशः एकमेकांना ढकलत पुढे जात असतात। लोकल ट्रेन्स व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या दादरवरूनच सुटतात किंवा तिथे थांबतात। स्टेशनच्या बाहेर पडलं की प्रसिद्ध दादरचं फुल मार्केट, कपड्यांची दुकानं आणि तिथली ती अफाट धावपळ तुम्हाला मुंबईच्या खऱ्या गतीची जाणीव करून देते। आणि आता वेळ आली आहे नंबर 1 ची। आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं, सर्वात सुंदर, सर्वात ऐतिहासिक आणि ज्याला पाहता क्षणी डोळ्याचं पारणं भेटतं असं रेल्वे स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ज्याला आपण शॉर्टमध्ये CSMT म्हणतो। तुम्ही कोणताही बॉलिवूडचा सिनेमा किंवा वेबसिरीज बघा, जेव्हा मुंबई शहराचा सीन दाखवायचा असतो तेव्हा कॅमेरा सर्वात आधी या स्टेशनच्या भव्य आणि ऐतिहासिक इमारतीवर जातो। याच जागेवरून भारताच्या रेल्वे इतिहासाची सुरुवात झाली होती। 16 एप्रिल 1853ला देशातील पहिली ट्रेन इथूनच ठाण्यासाठी सुटली होती। त्यानंतर मुंबईत रेल्वेचं जाळं इतक्या वेगाने वाढलं की एका खूप मोठ्या टर्मिनसची गरज ब्रिटिशांना भासू लागली। मग 1878मध्ये या भव्य इमारतीचं बांधकाम सुरू झालं आणि ते पूर्ण व्हायला तब्बल 10 वर्षांचा प्रदीर्घ काळ लागला। 1888मध्ये जेव्हा ही वास्तू पूर्ण झाली तेव्हा त्याला व्हिक्टोरिया टर्मिनस असं नाव देण्यात आलं, ज्याचं नाव पुढे बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं करण्यात आलं। मित्रांनो, CSMT हे फक्त एक रेल्वे स्टेशन नाही तर ती एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे। या महाकाय स्टेशनवर तब्बल 18 प्लॅटफॉर्म्स आहेत। यापैकी काही प्लॅटफॉर्म्स मुंबईच्या लोकल गाड्यांसाठी राखीव आहेत, तर बाकीचे सर्व प्लॅटफॉर्म्स देशभरातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांसाठी वापरली जातात। हे संपूर्ण सेंट्रल रेल्वेचं मुख्य मुख्यालय आहे। इथून रोज तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात। रात्रीच्या वेळी जेव्हा या दगडी इमारतीवर रंगीबेरंगी लाईट्स पडतात तेव्हा हे स्टेशन एखाद्या युरोपियन राजवाड्यासारखं दिसतं। इमारतीच्या आतमध्ये असलेले भव्य दगडी खांब, नक्षीकाम आणि उंच छत पाहिल्यावर जुन्या काळातील वैभवाची साक्ष पडते।